आणि डी.एस. कुलकर्णी यांनी देखील मतदान केलंय। 2018 नंतर कुलकर्णी यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींनी मतदान केलंय, आपल्या सोबत आहेत। सर, 2018 पासून तुम्ही तुरुंगामध्ये होतात, आज जवळपास 6 वर्षानंतर मतदान करत आहात, तर या मतदानाचं महत्त्व, या मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व नव्याने जाणवलं तुम्हाला? येस, नवीन स्वातंत्र्यच ना एक प्रकारे। जेव्हा तुम्ही आतनं बाहेर येता तर माझ्या दुसऱ्या स्वातंत्र्यातलं हे पहिलं मतदान असल्यामुळे मी आनंदाने इथं आलो कुठल्या परिस्थितीमध्ये। आमच्या लहानपणापासून जसं गणपती उत्सव पुणेकराच्या अंगात भिनलेला असतो, तसा माझा जन्म कसबा पेठेतला शनारवाड्याजवळचा। त्यामुळे लहानपणापासून प्रके अत्रे, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, नागा गोरे असं डोक्यात इलेक्शन बसलेला, जिंदाबाद आहे त्या वेगळ्या। त्यामुळे इलेक्शन आले की मी आणि माझा मुलगा आम्ही वेडेपिसे होतो आणि अशा प्रकारे मतदानाला कधी जातो एकदा होतं। खूप आनंद वाटला। सर, आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक मतदान करतायत, मात्र तरुणांचं प्रमाण जेवढं असायला हवं तेवढं दिसत नाही। अनेक मतदान केंद्रावरती हे चित्र पाहायला मिळतं। तरुण पिढी ही टोटली आता कॉम्प्युटरायझेशन झाले, टोटल हायफाय झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर जे उदाहरण असतं त्यांना अमेरिकेसारखं किंवा तशा प्रकारच्या इलेक्शनच्या एक डोक्यात बसलेलं असतं। मला वाटतं सरकार आपण कुठल्या परिस्थितीत आता आपण पण फार पुढच्या युगात गेलेलो आहेत। नॅचरल जर ऑनलाईन मतदान सुरू झालं तर 100% ने 101% मतदान होईल। तरुण लोक त्याला प्रिपेअर करतील, कारण त्यांच्या ते आता जीनमध्ये, रक्तामध्ये, श्वासामध्ये सगळं टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी वीज आहे। त्याच्यामुळे नक्की होऊ शकेल की गव्हर्नमेंटने ते करावं। आत्ता मी मतदान करून आलो, आतमध्ये वही आहे, वहीमध्ये ते पेननी नाव विचारतात, तुमचं नाव काय, वडिलांचं नाव, ते घेत आहेत, त्याच्यावर सही घेत आहेत। इकडे आधार कार्ड पण आहे, याच्यात वेळ जातो आहे। तिथे कदाचित हा तरुण मागे पडत असेल, येतील ते, त्यांना इंटरेस्ट आहे, त्यांना राजकारणात इंटरेस्ट नाही असं नाही आहे, पण व्होटिंगच्या राजकारणापेक्षा त्यांना प्रगतीकडे इंटरेस्ट आहे। त्यांच्या दृष्टीने देश तो चालतो, ते राजकीय नेते चालवतात नाहीत, ते स्वतःच चालवतात। आज तुम्ही बघा ना, जी काही टेक्निकल प्रगती आहे, जे काही आज भारत टॉपला गेला म्हणतात, तिथे कोण काम करतात? सगळे तरुणच काम करतात ना, आणि त्यांचीच धोरणं हे राजकीय लोक चालवतात असं त्यांचं म्हणणं, त्यात वावगं पण नाही की आज शेवटी जनताच हा देश चालवती आहे आणि जनतेला चांगलं नेतृत्व मिळालं की अजून ते जोरात जातं। सर, आज ज्या पातळीवरती, ज्या स्टेजवरती आपला देश आहे, आपल्या देशाच्या आकांक्षा आणि एकूण धोरणं, हे सगळं बघता तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता आहात? तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे आणि आत्ताचं एकूण राजकीय वातावरण कसं पाहताय तुम्ही? मला भारतीय आपली जी इकॉनॉमी आहे किंवा भारतीय महासत्ता होईल का त्याच्या दृष्टीने आपण निश्चित चाललेलो आहोत। आपण 3 नंबरपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलो आहोत आणि आपली कॉम्पिटिशन, किंवा आता मी 10-15 वर्षावरही चायनातनं एवढा माल आणावा लागायचा, ते खूप वाईट वाटायचं, पण तुम्हाला पर्याय नसायचा। तिथे आपण आता रिप्लेसमेंट करायला लागलो, ते आपल्या तरुणांच्या जीवावर आहे, इकॉनॉमीच्या जीवावर आहे। त्यामुळे आपण निश्चितपणे महासत्तेकडे जातो आहे। राज्य कोणाचं हो, जनता हा देश चालवते, महासत्तेकडेच जाईल। त्यामुळे आपल्याला कुठली काळजीने फार मोठं भवितव्य या देशाला आहे। बांधकाम आणि म्हणून आपल्या एकूण आर्थिक धोरणांकडे, लोकांच्या आकांक्षांकडे तुम्ही कसं पाहतात? सामाजिक परिस्थितीकडे कसे पाहतात? एकच दुःख आहे, बांधकाम क्षेत्रामध्ये अजूनही भारतातली 5 ते 6 शहरात रिअल इस्टेट चालते आणि त्या शहरामध्ये अगदी तुम्ही माझं हे घेताय, तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर वाटलं की एखाद्या ठराविक एरियात 2 बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा कोथरूडला, घेऊ शकायचा विचार कराल का? त्या प्राइजेस कमी व्हायला पाहिजे, तिथे कुठेतरी व्हायला पाहिजे। आणि ही जी प्रचंड गर्दी आहे, नियोजन बिलकुल नाही। कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही शहराचं टाउन प्लॅनिंग हे कमीत कमी 150 वर्षाचं करतात। तुमच्या प्रत्येकाच्या घरात तुमची आजी आहे, त्याच्यानंतर तुम्ही आहात, तुमचा मुलगा आणि तुमचा नातू आहे, 4 पिढ्या राहतात, तर तुम्ही आजीची जन्मतारीख बघितलं 150। शहराचं प्लॅनिंग 150 वर्षाचं करायला पाहिजे, ते केलं जात नाही आणि त्याने नुसती शहरं सुरू झाल्यासारखे वाढत आहेत। तिथे कुठेतरी या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे। मग आता जी अमेरिका, इंग्लंडपासून सगळी तरुणाई पळते, ती परत या देशात परत येईल। आज त्यांना तिथल्यापेक्षा इथे जास्त पगार मिळू शकतो, पण तशी शहरं मिळत नाही, त्यामुळे ते शक्य आहे। धन्यवाद। तर डी.एस. कुलकर्णींनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि जवळपास 6 वर्षानंतर एका अर्थाने आपल्यासाठी हे एक नवीन स्वातंत्र्य आहे, अशा स्वरूपाची त्यांची भावना आहे। कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।